छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी। मावळ्यांच्या रक्तानं पावन झालेली मराठी माती तुम्ही आजही तितक्याच अस्मितेनं जपून ठेवली आहे हे पाहून मला अभिमानानं भरून आलं। पण काही प्रश्न अजूनही मनाला छळत राहतात की अभिनिर्माण केलेले ते राज्य, ते स्वराज्य हे खरंच इथल्या रयतेचं राहिलं आहे का? इथल्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी इथला सामान्य माणूस इथली आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न। आमच्या आया बहिणींकडे साधी नजर जरी वाकडी केली तरी आम्ही त्याचा चौरंग करत असू। हा आमचा इतिहास। त्याच महाराष्ट्रात राज रोज होणारे अत्याचार हे खरंच आमचं स्वराज्य आहे का? ज्यामध्ये मराठ्या मावळ्यांच्या तरुण रक्ताने इथल्या स्वराज्याचा इतिहास लिहिला गेला, त्याच मावळ्यांचे वंशज असणारे इथले तरुण इथलेही पिढ्याच्या आभासी जगात व्यतीत करत असतील तर त्यांना आम्ही आमची मावळे म्हणायची का? फेसबुकच्या भिंतीच्या भिंती वाचण्यात गुंग असणारे आजची तरुण, आजची ही तरुणाई पुस्तकाकडे वळणार आहे का? खरा इतिहास समजून घेणार आहे का? स्वतःची तत्सक बुद्धी जागृत करणार आहे का? हाही प्रश्न आम्हाला पडतो। आमच्या स्वराज्य निर्मितीचा इतिहास म्हणजे मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेल्या गडकोटांचे जे तुम्ही हात करून ठेवले आहे ते या डोळ्यांनी पाहत नाही। मान्य आहे, काळ बदललाय। जुन्या शायांना ह्याच मातीत गाडून आम्ही हे रयतेचं स्वराज्य निर्माण केले। राजशाहीपासून लोकशाहीपर्यंतचा बदलता काळ या मातीने पाहिला। मान्य आहे, आमच्या लढाया ढाल तलवारीच्या होत्या, तिथे त्यांची गरज होती। पण आजचा काळ फार वेगळा आहे। आजची लढाई ही मेंदूंची लढाई आहे, ही विचारांची लढाई आहे। आणि ही लढाई जर आज आपण करतो तर आपण आपल्या स्वप्नातलं स्वराज्य कधीही एक होऊ शकणार नाही। म्हणून ही संस्कृती केवळ या कार्यक्रमातून मनोरंजनासाठी नको, तर ही संस्कृती प्रत्येकाने आपल्या मनामध्ये रुजवूया आणि घडवूया तोच महाराष्ट्र। आणि उद्याच्या महाराष्ट्राला देऊया एक वैभवशाली परंपरा। तेव्हाच म्हणता येईल गरजा गरजा महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा।
गरजा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा गरजा गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा काय कमी आहे